हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल. दिस इज भारत वावरे. विद्यार्थी आणि पालक मित्र, आजचा व्हिडिओ हा फारच महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ आहे. त्यामुळे हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहा आणि मध्ये स्क्रिप करू नका. असे विद्यार्थी ज्यांना नीटमध्ये फारच हायेस्ट असे मार्क नाही, फारच लोएस्ट असे मार्क नाही, एक मीडियम स्वरूपाचे त्यांना मार्क आहेत आणि हे विद्यार्थी लाखामध्ये फी पण भरू शकत नाही, पण काही हजारामध्ये हे विद्यार्थी फीस भरू शकतात. अशा विद्यार्थ्यांचं MBBS डॉक्टर, BDS डॉक्टर किंवा विद्यार्थिनीचं BSc नर्सिंग बनण्याचं स्वप्न पूर्ण होऊ शकते काय? तर याचं उत्तर होय सर. बघा, कारखान्यामध्ये काम करणारा इलेक्ट्रिशियन असू द्या, वेल्डर, टर्नर, मोल्डर, कारपेंटर किंवा हेल्पर असू द्या किंवा सफाई कामगार असू द्या, ज्यांचं ESIC कार्ड आहे आणि हे कार्ड कमीत कमी 3 वर्ष जुनं आहे आणि ते ॲक्टिव्ह स्वरूपात आहे. ॲक्टिव्ह म्हणजे काय? कामगाराच्या पगारातून दर महिन्याला एक ठराविक अमाऊंट कापल्या जाऊन ती अमाऊंट ESICच्या खात्यामध्ये वर्ग केली जाते. त्याला ESIC कार्ड ॲक्टिव्ह असणे असं म्हणतात. त्यासाठी ESIC पोर्टलवरून IP वार्ड सर्टिफिकेटसाठी ऑनलाईन स्वरूपात अर्ज करायचा असतो. त्यासाठी डॉक्युमेंट आधार कार्ड, विद्यार्थ्याचं 10वीची मार्कशीट, स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट नसेल तर बर्थ सर्टिफिकेट, नीटचं ॲडमिट कार्ड, पालकाचा एक फोटो आणि त्या विद्यार्थ्याचा एक फोटो आणि ESICचं कार्ड, एवढे डॉक्युमेंट लागतात. ऑनलाईन स्वरूपात फॉर्म भरल्यानंतर हे संपूर्ण डॉक्युमेंट अपलोड करावे लागतात आणि त्यानंतर काही दिवसांनी IP वार्ड सर्टिफिकेट ESI इश्यू करतात. IP वार्ड सर्टिफिकेटसाठी ऑनलाईन स्वरूपात अर्ज करण्याची मुदत 30 एप्रिल 2026 ते 28 मे 2026 ही आहे. यानंतर आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही. विद्यार्थी मित्रो, संपूर्ण देशामध्ये MBBS, BDS आणि BSc नर्सिंगच्या 460 जागा ESI कोट्यातून शिल्लक असतात. संपूर्ण देशामधून 10 ESICचे मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल आहेत आणि या हॉस्पिटलची फीस किती आहे, त्या कॉलेजची फीस किती आहे? फक्त 24,000 रुपये इतकी वार्षिक फी आहे. म्हणून ही माहिती ह्या व्हिडिओच्या रूपाने गरजू विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. ह्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.